नमस्ते. भोगीची भाजी आज आपण बनवणार आहोत. महाराष्ट्रीयन घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही बनवली जाते. सुकी असते, रस्सा भाजी असते. तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. त्यासाठी या सीझनमध्ये जे भाजी अवेलेबल असते त्या सगळ्या घेतल्या जातात, जसं की कांद्याची पात, गाजर, वांगं आणि मेन बेस हा तीळ असतो. तिळाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तीळ म्हणजे स्निग्धता. याच्यामध्ये आता काळा घेवडा आहे, नुकत्याच शेतातून निघालेल्या भुईमुगाच्या शेंगा, हरभरे आता टवटवीत आलेले असतात तर हरभरे हे सोलून घ्यायचे. नंतर वाटाणा तर आहेच. त्याचबरोबर या भाजीमध्ये आवर्जून वापरतात ती म्हणजे ही अशी बोरं. आणि आता आम्ही सातारकडच्या भागात असल्यामुळे आमच्याकडे हा काळा घेवडा मोठ्या प्रमाणात येतो, तर हाही वापरला जातो काळा घेवडा. त्याचे दाणे बघा, हे असे एकदम काळे असतात. चवीला अतिशय सुंदर लागतो. हा आता ओला घेवडा आहे. आता यालाच सुकवून वर्षभर लोक वापरतात, म्हणजे त्याची रस्सा भाजीही बनवतात. त्याचबरोबर पावटा. घेवड्याचेही अनेक प्रकार येतात, जसं की हा मोठा घेवडा आहे, पापडीची शेंग. मगाशी दाखवला तो ब्राऊन घेवडा होता. तर 3-4 प्रकार घेवड्याचे येतात. आता असं हे सर्व भाजी आपण क्लीन करून धुवून व्यवस्थित चिरून घ्यायची, निवडून घ्यायची. ह्या शेंगा सुद्धा पहा, नुकत्याच शेतातून आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा या भाजीमध्ये वापरल्या जातात. तर जिथे जे पिकतं ते सर्व भोगीच्या भाजीमध्ये वापरलं जातं. तर आता हे मी पहा स्वच्छ चिरून धुवून घेतलेलं आहे. भोगीच्या भाजीमध्ये अजून एक पदार्थ वापरला जातो, तो म्हणजे काळा बिब्बा जो असतो. त्याची जी फळं असतात सुरुवातीला आलेली, ती फळं सुकवून ती या भाजीमध्ये वापरतात. पण आता काळा बिबा शक्यतो शहरामध्ये मिळत नाही, पण खेडेगावांमध्ये अजूनही अवेलेबल होतो. त्याची फळं काढून उन्हामध्ये वाळवतात आणि ती वापरली जातात. आणि बिबा आहे तो साठवणीच्या धान्यामध्ये टाकला जातो. तर असं पहिल्यांदा तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे आणि हिंगची फोडणी टाकायची आणि जो पातीचा कांदा आहे तो कांदाच चिरून फोडणीला घालायचा. आता फोडणी व्यवस्थित झाली की त्याच्यामध्ये आपण निवडून घेतलेले जे बीन्स आहेत, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा आणि शेंगदाणे, ते सर्व एकत्र परतून घ्यायचं. जोपर्यंत ह्या भाज्याचा कच्चा पण निघून जात नाही तोपर्यंत याला मीठ घालून परतून घ्यायचं. ही भाजी व्यवस्थित अशी परतून झाली, हे पहा त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की याच्यामध्ये आपण जो चेचून घेतलेला लसूण आहे तो लसूण घालायचा. आता कलर चेंज झालेला आहे. तर हा असा लसूण मोठा मोठाच खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला आहे. तर त्या लसणाचा वास ह्या दाण्यांना खूप छान लागतो. तर आता हा लसूण पण परतून घ्यायचा. लसणाचा वास, कच्चा वास निघून गेला तेलामध्ये की आता याच्यामध्ये आपण वांग्याच्या फोडी घालायच्या. आता ह्यामध्ये वांग्याच्या फोडी घालताना आपण देठ घेतलेले नाहीत, कारण ह्या सगळ्या भाज्या खूप पटपट शिजतात, त्यामुळे याचे देठ घातलेला नाहीये, नुसतंच वांग घेतलेलं आहे. आता त्याचबरोबर गाजर सुद्धा पहा, हे असं मस्त सर्कलमध्ये चिरून घेतलेलं आहे. घेवडा आहे, कांद्याची पात आहे. कांद्याची पात तुम्ही कांद्यासहित आहे तशी पण वरून सुद्धा कच्ची टाकू शकता. आता ही बोरं पण बघा अशी लांब लांब चिरून घेतलेली आहेत, कारण बोरं लगेच शिजतात. तर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे पालेभाजी अवेलेबल असेल ती सगळी वापरू शकता. इतकी कलरफुल भाजी होते, म्हणजे असं म्हणतात की न खाई भोगी तो सदा रोगी. ते बरोबरच आहे, कारण या भाज्यामध्ये बघा सगळे न्यूट्रिशियस पदार्थ आहेत आणि कुठलेही तुमचं डाएटमध्ये डिस्टर्ब करेल असा पदार्थ नाहीये. झालीच तर तुमची हेल्थ याने मेंटेनच राहणार. आता याला मीठ घालायचं आणि मिठावर ह्या सर्व भाज्या आपण व्यवस्थित परतून घ्यायच्या. परतून झाल्यानंतर गॅस मंदच ठेवायचा आणि झाकण देऊन याला 1-2-3 मिनिटं वाफ द्यायची. म्हणजे मग मीठ आणि भाजीचं पाणी याच्यावरच ही वाफेवर थोडीशी शिजली जाईल. आता एकदा परतून घ्यायची. परतून घेतल्यानंतर तुमचा जो कोणता घरगुती मसाला असेल तो तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, किंवा मग कांदा लसूण मसालाही या भाजीमध्ये खूप छान जातो. तर इथे मी घरी बनवलेलाच मसाला 2 चमचे घातलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे भरपूर तीळ घालायचे, हळद घालायची. आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. आता भाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे. सगळे रंग भाजीमध्ये आलेले आहेत. जसे रंग या भाजीमध्ये आहेत तसेच ते खाताना चवीलाही तितकीच सुंदर लागते. आता ही भाजी व्यवस्थित परतून झाली की पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणीचं मॉइश्चर किती आहे बघायचं आणि मग पाणी मिक्स करायचं. तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी लागतं, तर मी 1/4 कप पाणी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. पण त्याच्या आधी हे व्यवस्थित परतून घ्या, म्हणजे मग तीळ पण भाजले जातील आपले आणि मसाला जो आहे वरून टाकलेला तोही या तेलामध्ये परतला जातो. तर इथे पहा मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे
जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर मात्र तुम्ही पाणी वाढवा आणि त्या पाण्याच्या प्रपोर्शनमध्ये लाल तिखट पण वाढवू शकता. जर मिरची पावडर टाकणार असाल तर मात्र तुम्हाला जिरे पावडर, धने पावडर हे सर्व टाकायला लागेल. पण हा घरचा मसाला हा भाजी बरोबर छान लागतो, कारण भाज्या ह्या फ्रेश असतात आणि ह्या भाजीला याची ओरिजिनल टेस्टच इतकी सुंदर असते की तुम्ही याच्यात साधी घरची चटणी जरी टाकली तरी ती खूप उत्तम लागते. तर आता पाणी घातल्यानंतर ह्या भाजीला असंच वाफ देऊन शिजू द्यायची. गॅस मंदच ठेवा आणि मध्ये आधी चेक करा. हे पहा, आता भाज्या थोड्याशा मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे, छान वाफ धरलेली आहेत. आता बघितलं तर घेवडा तर पूर्ण शिजलेला आहे. आता ह्या स्टेजला थोडंसं भाजी परतून घ्यायची. ऑलमोस्ट भाजी आपली तयारच झालेली आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशीही खाऊ शकता, किंवा मग आता आमच्या इकडे दाण्याचं कूट वापरण्याचं प्रमाण खूप आहे. तर शेंगा फोडून त्याचे शेंगदाणे भाजून त्याचं हे असं कूट बनवतात. तर इथे मी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता गॅस पूर्ण बंद करायचा आणि झाकण ठेवून याला असंच वाफेवर थोडा वेळ ठेवून द्यायचं. मग ही पहा, आपली मस्त भोगीची भाजी तयार होते. म्हणजे असं म्हणतात की तिळाची स्निग्धता आणि साखरेचा गोडवा म्हणजे गुळाचा गोडवा हा एकत्र येऊनच मकर संक्रांती सुरू होते. तर अशी ही सीझनल भाजी नक्की बनवा. आमच्याकडे नैवेद्याला ही अशी बनवतात. मसाले भात असतो, भोगीची भाजी, गाजराची कोशिंबीर असते आणि तीळ घालून बाजरीची भाकरी, तोंडी लावायला कांद्याची पात आणि हे 5 घरांमध्ये नैवेद्य म्हणून दिला जातो आणि तसाच त्यांच्या घरातून आलेलाही नैवेद्य खाल्ला जातो. तर तुम्ही कसं बनवता तेही कळवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, रेसिपी आवडत असेल, माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.